हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. माझ्या जनागोतासारखं, माझ्या आईवडिलासारखं, माझ्या फॅमिलीसारखं ही नातं गोतं नातेवाईक अशी कोणालाही मिळू नये जशी मला मिळले. कपटी, वाईट भावनेची, वाईट वासनाची, एवढी कठोर काळजाची. फक्त मला जशी फॅमिली मिळेल मित्रांनो, तुम्हाला कोणालाच मिळू नये माझी एवढीच अपेक्षा आहे. मला जी मिळले, माझा हाल चाललंय, माझा वनवास चालले ना, माझी मला माहीत आहे मी कशी जगते, कशी माझा भोगा लागले ना. फक्त माझा भाऊ वारल्यामुळं, माझा वडील वारल्यामुळे माझा एवढा हालन वनवास चालला. माझा वडील असताना मी कोणाला भेटली नसते. फक्त माझ्या वडिलाला सगळ्यांनी दम देऊन मजबुरीनं त्याला मारून टाकल्यासारखं केले. फक्त मोठेपणा दावायचं, काय झाले की दवाखान्यात न्यायचं, पळापळी सगळ्यांनी करून माझ्या भावाला आणि माझ्या बापाला, माझ्या नातेवाईकांनी, जनागोतांनी, माझ्या वडिलाच्या जनागोतांनी आणि माझ्या आईकडल्या जनागोतांनीच माझ्या वडिलाला मारून टाकलेला आहे. आणि त्याच्या मागोमाग भावाला बी मारलं. त्याला करंट लागलेलंच निमित्त झालं, मला माहीत नाही ते काय झालेलं. आणि त्याच्या मागे त्याची बायको पण 3 महिने झालं लग्न होऊन ती पण मेली. त्या दिवशीच मेली, राखेल होतं पेटून घेतलं आणि 15 दिवसानं वारली. मला माहीत नाही ते कशामुळे वारली, काय त्यांचं झालेलं. पण अशी जनगोत, अशी नालायक नातेवाईक, अशी टाकलेली जिंदगीत मित्रांनो, बहिणीनं असं पावणार रावळा एवढं संकटात टाकणार कधीच कोणाला मिळू नये. मला जेवढं मिळलं, माझं जेवढा हाल वनवास, माझ्या वयाच्या 10-11 वर्षापासून माझा वनवास हात चालले ना, तशी जनगोत नातेवाईक कोणाला मिळू नये. फक्त मला वाईट केलं, मला वाटोळं केलं, माझं आयुष्यातनं मला माणसातनं उठवलं. काय मिळलं तुम्हाला? माझा तळतळा, माझा हाल, माझ्या कर्माची फळं, हेच तुम्हाला बघायला मिळालं. दुसरं काय? माझी इस्टेट तर मिळेना. फक्त माझा गो खाल्ला सगळ्यांनी, लुटलं, सोडलं मला वाऱ्यावर. आम्ही हाय, तुम्ही हाय, आमच्याशिवाय तुला कोण आहे, हे आहे का, ते आहे का करून तुम्ही असं मला त्यावेळेस माझं होतं, त्यावेळेस मला झेललं. आणि आता त्याच हातानं तुम्ही मला इसका देऊन टाकून दिलं. एवढा नीचपणा करू नका, नीच कृतीचं वागू नका. आज मला टाईम आलाय, माझ्यावर वेळ आली, उद्या तुमच्यावर बी येईल. उद्या तुम्हाला बी देव कसा ठेवायचा कसा नाही ते देवाच्या हातात. मी वाईट तुमचं चित्त्यानं तुमचं वाईट होणार नाही, तुम्ही वाईट चित्त्यानं माझं होणार नाही. पण फक्त तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं वाईट केलं आणि माझं वाईट झालं आणि मला रस्त्यावर तुम्ही आणलं, मला रस्त्यावर मजबूर केलं. आज मी कशी जगते, काय करते ते माझ्या जीवाला माहीत आहे. आज असल्या दिवस काळात, असल्या वातावरणात, असल्या विचारात, असल्या टेन्शनमध्ये, असल्या महागाईत कोण जगलं असतं, कोण जगतं, कोण जगून दावा मला. मग मी तुम्हाला शबाईशी मानते. पण असं नका करू. माझ्या आईची माझी ताडातोड केली, माझ्या बापाची माझी, माझ्या भावाची, माझ्या बहिणी बाळाची ताडातोड केली ना, तुमचं सुद्धा देव कधी सुखी ठेवणार नाही. तुमच्या लेकरात लेकरू, नवऱ्यात नवरा, माणसात माणूस, सोनत सोन, पोरात पोरगं, लेकीत लेक, जावायात जावाय राहणार नाही. तुमचा सुद्धा माझ्या बापाच्या घरावर कसा खराटा फिरला, तसा खराटा फिरल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात धरा. अजून बी वेळ गेली नाही, जाऊ दे. का तिला एवढं लांब तू टाकते? म्हातारपणाला तुझ्या तिनं तो तिला म्हणून तुम्ही सांगायचं शिकवायचं काम आहे. तुम्ही तिच्या गुळाच्या आशाने, तिच्या पेन्शिलच्या आशाने तुम्ही मला रस्त्यावर सोडायला लावलं होय. असं नका करू. तिचं किती दिवस राहिली? ती 4 दिवस राहिलेत. पण तिला मी म्हणते, आपण जर तिला लयच हे केलं, ती 4 दिवस जगायची, ती आपल्यामुळे जगणार नाही. जाऊ दे, कशाला आपण तिला तकलीफ द्यायचं, त्रास द्यायचं. म्हणून मी मागं सरकारल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी भर घेऊन आमच्यात अंतर पाडून, माई लेकरात, बहीण भावात एवढा अंतर पाडून तुम्हाला त्यांनी जवळ करून तुम्हाला काय मिळणार आहे? अरे शेवटी चुलत, मावस, सावतर, भावकी, चुलत हीच असलंच म्हणणार आहे. ती सक्क कोण म्हणणार नाही. सक्क जी माझ्या बापानं जन्म दिलाय ना, माझ्या बापाला जेवढी लेकरं आहेत ना, तेवढ्या लेकरांचंच माझ्या एकाच बापाचं नाव, जेवढी लेकरं आहे ती त्याच लेकरांचं माझ्या बापाचं नाव येणार आहे. तुमच्या कोणाच्या बापाचं नाव येणार नाही माझ्या बापाला, आणि माझ्या बापाचं तुमच्या बापाला येणार नाही. एवढं लक्षात धरा. का तुमचं नाव माझ्या बापाला येणार नाही, माझं नाव तुमच्या बापाला येणार नाही. अशी नका रे करू ताडातोड. माझा आत्मा असा तळतळ तुम्हाला असली हिडं बनवते, काय बी टाका लागली, फेका लागली, बोला लागली. पण हे आत्मा तळ 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 करतंय. आज मी आई बापाजवळ 30 वर्ष झाले सुटलेले. आज 30 वर्ष कशाला म्हणते ते, आत्तापर्यंत कुठली पोरगी, कुठली लेकन, कुठली बाई जगली असते का? जाऊ दे, आपल्याकडून बी चूक झाली आहे. त्यांनी लय चुकलेत, पण मी बी त्यातनं थोडं चुकले. असू दे, आपल्या आईबापाची परिस्थिती गरीब होती, आपण आता त्यांच्यावर दोषी ठेवून उपयोग नाही. म्हणून मी खेटा लागले तर तुम्ही अजून बी आमच्या अंतर एवढं झालं तरी, आमच्या घराचं वाटोळ झालं तरी तुम्ही आमच्यात फूट पाडता, तुम्ही आमच्यात अंतर पाडायला लागला, तुम्ही आमच्या जिंदगीचं
सगळं आमच्या घराबारावर तुम्ही खराटा फिरवला, पण तुमच्या बी देव फिरल्याशिवाय राहणार नाही. जी जी माझ्या आई, माझ्या बहिणी बाळात, माझ्या भावात बापात ज्यांनी ज्यांनी माझं केलं ताडातोड, ज्यांनी त्यांनी वाटोळ केलं, त्यांचा बी खराटा फिरल्याशिवाय राहत नाही. आणि मी हाय तवर तर बघायला मिळणार. मी गेले तरी ही व्हिडिओच्या माध्यमातून ही लोकांनी ज्यांनी ज्यांनी माझं व्हिडिओ बघितलं त्यांनी एकमेकाला शेअर करा, आणि ज्यांनी माझी दुश्मन वैरी आहेत त्यांनी पण ही व्हिडिओ शेअर करा. आणि बघा, मी मेले तरी पण असं म्हणा बाबा हिनं असं असं त्याला म्हणली होती, ह्याला म्हणली होती, त्याला तळतळ केली ती, ह्याला सराप लागला, त्याला शिवी लागली, असं लोकांनी कोणाला म्हणलं पाहिजे. असं माझ्या ह्या काळ्या जिबीचा सराप आणि माझ्या ह्या मनाचा आत्म्याचा तळतळा. आज मी 30 वर्ष झालं बाहेर आहे. मी आज 30 वर्षात मी कशी जगले, काय केले, काय राहिले, आत्तापर्यंत मी कशी जगले माझ्या माझ्या जीवाला माहीत आहे. पण अशी ताडातोड करू नका. आज तुमच्या बी लेकरा बाळाची, बहिणी बाळाची ताडातोड होईल, आणि माझ्यासारखं झालं तसं तुमच्या डोळ्याना डोळ्यात होईल. माझ्या बापाचा कसा आता माझ्या बापाचा वंश बोलला, माझा बोलला, तसा तुमच्या बी डोळ्याचा ना डोळ्याचा वंश माझ्या बापासारखा बुडणारच. माझ्या बापात आणि माझ्या ताडातोड, माझ्या आईत, माझ्यात तुम्ही कुणी कुणी फूट पाली ना, त्यांचा तुमचा खराटा फिरल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, भावानो, बहिणीनं, तुम्ही असं म्हणसाल की ही व्हिडिओ कशाला असली टाकायला लागली, कोणावर टाकायला लागली. माझा आत्मा तळतळतोय. माझ्या परिवाराने, माझ्या जनागोतांनी मला रस्त्यावर आणले. मी त्याच्यामुळे मित्रांनो मी असं व्हिडिओ टाकायला लागले. तुम्ही फक्त माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि लास्टपर्यंत माझं तुम्ही व्हिडिओ मित्रांनो बघत राहा.